मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पर आता तुम्ही आणि कशाला गुमान बस असं म्हणत राधाबाई पायऱ्या उतरायला लागली. हरिभाऊचं घर जवळ आलं तशी तरातरा चालणारी राधाबाई वाड्याबाहेरच्या कडुनिंबाखाली थांबली. तिथूनच मान वर करून बघितलं. अंगण माणसांनी टम्म गच्च भरलं होतं. घराच्या ओट्यावर एका बाजूला बायकाही बसल्या होत्या आणि अंगणामध्ये खाटेवर बसलेला हरिभाऊ. त्याचा मूळचा लाल पण आता रंग उडालेला पटका, पटक्यातून बाहेर आलेले पांढरे केस आणि तावातावाने बोलताना आणखीन पिंजारल्या गेलेल्या त्याच्या करड्या मिशा. दात ओठ खात राधाबाई तो काय बोलतोय ते ऐकायचा प्रयत्न करत होती. आता तुम्ही गावचं पाटील, हरिभाऊ घसा ताणून बोलत होता. गावचं पाटील म्हणून तुम्ही गावामोर भाषण जोडलंसा ते आम्हाला समद कळलं. पर आता हिथं समधी भावकी जमल्या. त्यांच्या बरोबर गावातली पोपटी पुरवती माणसं बी आल्या ती. त्यांच्या मोहर मी भावकीतला समद्यात म्हातारा पोक्त माणूस भावकीचं म्हणणं सांगणार हाय. राधाबाई टाचा उंच करून आपला लेक नातू कुठं दिसतात का ते बघत होती. पण एवढ्या गर्दीत तिला कोणी दिसलं नाही. हरिभाऊंनी जमलेल्या सगळ्या लोकांवरती नजर टाकून विचारलं, काय मंडळी, मी म्हणतो ते बरोबर हाय का नाही बरोबर हाय, बरोबर हाय. हरी विठ्ठलाचा गजर करावा तशा तालासुरात मंडळी ओरडली. मग जरा सावरून हरिभाऊ परत बोलायला लागणारच होता. आता बाद झालं की र नमन, मुद्द्याचं बोला, कुणीतरी ओरडलं. या बया, अंड्याचाच आवाज आला. तोंडाला पदर लावत राधाबाई बोलली. हरिभाऊ ही मोठ्याने ओरडून म्हणाला, तेच सांगतोया नव्ह, तुम्ही ना जातीची ना पातीची अशी बाई घरात आणल्यासा. लमानीन हाय म्हण. जमावातलं कुणीतरी कुजबुजलं. दोघा तिघांनी एकमेकांना डोळे मारले. हरिभाऊ बोलतच होता. आता ती लगीन करून आणल्या का तशीच आणल्या म्हणायची. काका, आंद्या दात ओठ खात जीव खाऊन ओरडला. अदुगर तोंडावरा, चांगली 50 माणसं साक्षीला ठेवून लगीन करून आणल्या. खोटं वाटत असल तर चला माझ्या संगट. अजून बांधकाम चालू हाय आणि शिराबात खाल्ल्याची तांदूळ टाकल्याची माणसं बी असत्याली ततच. एकदम उभा राहून दोन्ही हात वर करत हरिभाऊ म्हणाला, असल पर आम्हाला हे लगीन मान्य नाही. तवा आजपासून तुमचं आमचं गुळ पाणी बंद. तुमच्या दारात तांदूळ टाकायला का मर्तिकाला भावकीचं कुणी बी येणार नाही आणि तुम्ही बी कुणाच्या दारात जायचं नाही. आता तुम्ही पाटील म्हणून तुम्हाला राम राम घालू तेवढा बस, एवढंच. अरे जा जा, जातीपाती पाळणं गुन्हा हाय. आनंद आता उभा राहून ओरडत होता. तुम्हा समद्यांना आता कायदाच धावतो बघा बरोबर. कुठेतरी बसलेले पाटील आणि हवालदार दोघं एकदम पुढे आले. दोघांनी त्याच्या दोन्ही दंडांना धरून गर्दीतून त्याला बाहेर ओढत आणलं. त्याआधीच राधाबाई घराच्या दिशेने चालायला लागली होती आणि तिच्यावरती लक्ष ठेवून असणारा नेवऱ्या तिच्या आधी घर गाठायला गल्ली बोळातून पळत सुटला होता. भूकंपाच्या धक्क्याने मुळापासून घर हादरावं तसं सदानाना पाटलाचं घर हादरलं होतं. सगुना कंबर मोडल्यासारखी स्वयंपाक घरातच बसून होती. आनंदा नुसता धुमसत होता. राधाबाई बोट मोडत होती. शिव्यांची लाखोळी वाहत होती. मध्येच बकुळीवरती देखील घसरत होती. या उदसच्या पायात समद झालं बघा. आता काळ करकी म्हणावं कुठंतरी तिला. आणि जिच्या पायात हे सगळं घडलं ती पाळण्याजवळ बसून पदराचा बोळा तोंडात कोंबून ओक्साबोक्शी रडत होती. पाटील मात्र वरवर का होईना आपण शांत असल्यासारखं दाखवत होते. राधाबाईची बडबड थांबवायला एकदाच कडक आवाजात ते म्हणाले, आता गुमान बसा. मी नाही भीक घालत भावकीच्या धमकीला. समदा गाव माझ्या पाठीशी हाय म्हणावं. बाकी कुणावरती या बोलण्याचा परिणाम झाला नाही तरी सगुना मात्र उठली. स्वयंपाकाला लागली. पाटील जेवून उठायच्या आतच अंगणामध्ये निम्मा गाव जमा झाला होता. पाटलांना बाहेर येताना पाहून आपापसातली बोलणी बंद झाली. पाटील, भावकीनं हे बरं नाही केलं बघा. पर आम्ही हाऊत केव्हा तुमच्या पाठीशी.
बाकी या हरिभाऊला धडा शिकवायलाच पाहिजेल बघा. पाटीलकी मिळाली नाही त्याच्या घराला म्हणून जळतोया भाड्या. दोन्ही हात वर करून पाटील काहीसे चिडून म्हणाले, गप राहावा. भावकी नसली तरी तुम्ही मला भाऊबंदावानीच हायसा. काय बी काळजी करू नकासा. दुसरा दिवस उजाडला तो उदासवानाच. काय 2-3 वाक्य बोलली असतील ती पाटलांनीच. न्याहारी मुकाट्यानेच झाली. हवालदार तेवढा म्हणाला, पाटील आता मी निघतो माझ्या गावाकडं. लय दिस झालं बघा गाव सोडून. पाटील काही बोलायच्या आत सगुना एकदम पुढे होऊन म्हणाली, हवालदार येळ कशा आल्या बघतायसा नव्ह. राहावा की आणि 4 दिवस. पाटलांना बी सोबत होईल तेवढीच. जरा सगळं शांत झाल्यावरती निवळल्यावरती जावा. वय हवालदार थांबावाय 4 दिवस. हवालदाराला जायचा बेत रहित करावा लागला. संध्याकाळी घरी आलेल्या पाटलांचा चेहरा काळजीने आणखीनच आक्रसला होता. दोघाही बापलेकांच्या लक्षात आलं होतं की भावकीला भीक घालत नाही असतं नुसतं म्हणून भागत नसतं. शेताच्या वाटेवर भेटलेली एरवी 3-3दा पाटला पुढे वाकणारी भावकीतली माणसं आता तोंड फिरवून गेली होती. शेतातले गडीही कुणी घाबरले होते तर काहींना मनातून बरंच वाटत होतं. दारात पाऊल टाकलं तर राधाबाईची बडबड सुरू होती. बकुळेचे डोळे रडून रडून मुठी एवढे झाले होते. सगुनाही जरा घुशातच होती. किती हाका मारल्या तरी बकुळी जेवायला उठतच नव्हती. बाई ग, तान्ह्या पोरासाठी तरी 2 घास खाऊन घे, त्याची उपासमार नग ग करूस, असं सगुनेने अगदी काकुळतीला येऊन विनवलं. तेव्हा कुठे ती जेवायला बसली. तो सगळा राग सगुनेने आनंद आल्यावर त्याच्यावरती काढला. बाबा तुझ्या बायकोला जरा समजुतीनं घ्यायला सांग. हातापाया पडून दुपारचं जेवाया लावलंया कसं बस. आता तुझं तू बघ. आता आल्या आल्या व कशाला. पाटील वैतागून सगुनाला म्हणाले. मग त्यावर कुणीच काही बोलायचं धाडस केलं नाही. कुणी उठल्याशिवाय न उठणारा आनंद आज पहाटेच उठला. चुलीवर पाण्याचा हंडा तापायला ठेवणाऱ्या आईला म्हणाला, आई तिच्या कपड्यांचं गाठोडं कुठं माळ्यावरती टाकलेस ते काढून दे ग. आता गाठोड्याची काय घाई उसळल्या र तुला. मिश्री लावत गरम पाण्यासाठी आलेल्या पाटलांनी विचारलं. आम्हाला नाही राहायचं इथं. बाहेर भावकीचा त्रास आणि घरात आजी भाजून काढत्या. कुठं बी रोजगार करून पोट भरू आम्ही. आणि हा एवढा घराचा शेताचा पसारा वाढवलाय तो कुणासाठी र. पाटलांचा चढलेला आवाज ऐकून झोप मोडलेली राधाबाईही सकाळचं कामून वरडतोयास र असं वरडतच तिथं हजर झाली. नातू घर सोडून निघालाय हे कळलं आणि तिची झोप पार उडाली. आता घराबाहेर जाशील तर माझं मड वालांडूनच जाशील, उमऱ्यात बसकन मारत ती म्हणाली. जायचं असल तर त्या बायाला एकलीलाच जाऊन दे. तिच्याच पायात ही येळ आल्या बघ. पोराला उराशी कवटाळून भेदरलेली बकुळा भिंतीला चिकटून उभी होती. ते पाहून सगुना म्हणाली, उठा आता, उमऱ्यावरचं कोण कुठं जात नाही. जा रांद्या तोंड धुवून य, मी चहाचा आदान ठेवते. आणि सगळे भराभर हल्ले. सगळा स्वयंपाक झाल्यावर दुरडीत सगळं जेवण भरून व्यवस्थित नेवऱ्याकडे देत सगुनाने बजावलं. लगेच माग येऊ नगस. धाकल्या धन्यावर जरा नजर ठेव आणि सांच्याला सगळं बरोबरच या. नेवऱ्याला सूचना देत असताना सगुनाचं सगळं लक्ष पाळण्यात रडणाऱ्या नातवाकडे लागलं होतं. स्वयंपाक सगळा सगुनाच करायची. बकुळाला केर काढ, कपडे धु, भांडी घास, हे उचल ते ठेव, हे सगळं सांगायची. पोराला पाळण्यात ठेवून बकुळा स्वयंपाक घरात आली की पंतू राधाबाईच्या मांडीवर जायचा. पण आज सकाळपासून पोर सारखं रडत होतं. बकुळीने त्याला पाळण्यात हलवलं, दोन्ही हातांवरती जोजवलं, पोटाशी धरून बघितलं, पण त्याचं रडणं थांबून थांबून चालूच होतं. राधाबाईने त्याला दोन्ही हातांवरती झेललं, कानात कुर्र केलं, त्याला गाणं म्हणून दाखवलं. शेवटी मीठ मिरची घेऊन त्याची दृष्ट काढली, पण रडत थांबत नव्हतं. शेवटी सगुना मोठ्यानं ओरडली, त्याला पाच तरी, पोट भरलं नसल पोराचं. पोराला एकदा या कुशीत एकदा त्या कुशीत असं घेत बकुळा सासू पुढे आली आणि एकदम जमिनीवरती बसून मुसमुसत म्हणाली, पोट नाही भरत याचं, माझं दूधच उडालंय. डोळे विस्फारून एकदा बकुळेकडे बघून सगुना पळतच स्वयंपाकघरात गेली. वाटीत दूध घेऊन आली. चमच्याने त्याला पाजलं आणि तान्हं बाळ डोळं मिटून शांत पडलं.
संध्याकाळी मंडळी शेतातून घरी आली तेव्हा चुलीजवळ बसून बकुळी पोराला चमच्याने दूध पाजत होती. एवढ्या बारक्या पोराला वरचं दूध कशाला? पाटलांनी नापसंतीच्या सुरात विचारलं. कुणीही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने कारण कळलं तसा आनंदा चांगलाच उखडला. आई, भाऊकीनं काय चिटूक बिटूक केलं असेल का ग? कशाचं चिटूक? धसक्यानं दूध उडतं या बाईचं. बकुळीने खाली घातलेली मान काही वर केली नाही. आई, पोराचं असं हाल होण्यापरास आम्हाला जाऊन दे ग. मला आता या गावाचा आणि घराचा बी कावाला या. अरे शान्या, जलमल्या जलमल्या आई गेली तरी पोर जगतया. आजूबाजूच्या आया बाया त्याला जगवत्या त्या. सगुणा आनंदाची समजूत काढते तोवर तिथे आलेली राधाबाई आनंदाने दोन्ही खांदे धरून म्हणाली, तू बाहेर पडलास की माझा जीव गेला समज. मी नाही जाऊ द्यायची तुला. आणि नातवाच्या गळ्यात दोन्ही हात घालून राधाबाई मोठ्याने रडायला सुरुवात केली. बास की ग आज्जे. आजीची मिठी सोडवून आनंदा म्हणाला, म्या नाही कुठं जात, हित्तच मरतो बघ. सुटका तुरका व तसं सगळ्यांनी जेवण उरकलं. जेवण झालं तरी पाटील तसेच भिंतीला टेकून बसले होते. आता उठा की हो, सगुणा म्हणाली, पण तिच्या बोलण्याकडे लक्ष नसलेले पाटील बिडीचा झुरका घेऊन कुठेतरी बघत म्हणाले, भावकी सगळी विरुद्ध गेली. काही गावकरी बी त्यांना मिळालं तर, पण मी डगमगलो नाही. दंड थुपटून उभा राहिलो. पण आता घरच पेटलं या म्हणल्यावर हातपाय पार गळाल्या वाणी झाले ती माझं. हातातलं भांड टाकून सगुणा तशीच त्यांच्या पुढं बसली. पाटलाची ही अवस्था बघून तिचा चेहरा पार काळवंडून गेला होता. दूध उतू गेल्याचा जळल्याचा वास याला. तशी भानावरती येत कळवळून म्हणाली, जाणत्या माणसानं असा हातपाय गळल्यावरती बाकीच्यांनी काय करावं? त्या परास यातून बाहेर कसं पडता येईल ते बघा. तरीही पाटील तसेच बसून राहिलेत हे पाहून तिने बळेच त्यांना उठवून झोपायला लावलं. रात्रभर कुणालाच धड झोप लागली नाही. तरी सकाळपासून सगळ्यांचे रोजचे व्यवहार सुरू झाले होते. राधाबाईने मात्र आपलं तोंड एकदम मिटून घेतलं होतं. न्याहारी आटोपून आनंदा नेवऱ्याच्या मदतीने गाडी जुंपायला खाली उतरला होता. हवालदारही पाठोपाठ गेले होते. पाटीलही निघायच्या तयारीने पटका बांधत होते. हातातलं काम बाजूला ठेवून सगुणा त्यांच्याजवळ येऊन म्हणाली, हवालदार आता लय कटाळल्याती. उद्याच्या अमावस्या झाली की परवा त्यांना आपल्या गावी जाऊ द्या. आता तुम्हीच त्यांना अंध्या रातचा कुठं निघून जाऊन हाय म्हणून अंगणामध्ये झोपायची कामगिरी दिल्या नव्ह. अंध्या नाही जायचा कुठं. जायचं झालं तर बायकोला संगड घेऊनच जाणार आणि बायको पोराला. पर पोरगा आता म्या रातचं माझ्या जवळ झोपायला घेत्या. रातचं त्याला दुधू पाजाया लागतं या वरचं. बकुळे अदुगरच कावल्याली हाय. धड खायना झाल्या, पिना झाल्या, बावरल्या गत झाल्या. रातची निवांत झोपू दे. आंद्यावरती नीट नजर असू द्या म्हणजे झालं. बाहेर पडताना पाटील म्हणाले, हवालदारांचा जायचा दिवस उजाडला. सगुणाने सकाळी निघताना बजावल्याप्रमाणे पाटीला जरा लवकरच गाडीतून गुरांची वैरण आणि चुलीसाठी जळण घेऊन आले. रात्री लवकर जेवून हवालदार लगेच गाडीतून मळ्यात जाणार होते. त्यासाठी भिकूही बरोबर आला होता. मळ्यापासून सडक जवळ होती आणि सडकेवर हवालदारांच्या गावी जाणारी गाडी पहाटेच येत होती. तेवढ्या गडबडीतही सगुणाने हवालदारासाठी शेवया भाताचा बेत केला होता. पुरुषांची जेवणं झाली आणि हवालदार निघाले. बरं अक्का, येतो म्या. या, लय धावाधाव केलीसा बघा आमच्यासाठी. आपल्या घराकडे बी बघायला जमलं नाही बघा तुम्हासनी. आता आमची हवालदाराची नोकरी म्हणजे नुसती धावपळ असायची. घरच्या माणसांना सवय झाली होती त्याची. मलाच रिटायर झाल्यापासनं लय चुकल्यासारखं वाटत होतं बघा. आता निवांत बायका पोरात आणि सुना नातवंडात राहावा. पाटील हवालदाराच्या पाठीवर थाप मारत म्हणाले आणि हवालदारांनी सगळ्यांचा निरोप घेतला. बाहेर गडद अंधार होता. तशातच भिकूने गाडी जोडली आणि हवालदार बसल्यावर गाडी निघाली. अंगणात कोंबड्याने उंच आवाजामध्ये बांग दिली. तेव्हा सगुणा चुलीवर दूध गरम करीत होती. तोपर्यंत तान्ह्या बाळाने रडून सगळ्या घराला जाग आणली होती. दुधाचं भांड घेऊन सगुणा बाळाजवळ आली. तेवढ्यात तिथे घाबरा घोबरा झालेला आनंदा
धापा टाकत येऊन कसा बसा म्हणाले, आये आये बकुळी कुठं आहे ग? मजीर. हातातलं भांड पडता पडता कसं तरी सावरत सगुणानेही धास्तावल्या आवाजात विचारलं, मागल्या दारी गेली असल र. मागली दार आतून बंद हाय ती, मोरलं दार नुसतं लोटल्यालं हाय आता र. बाळाला मांडीवर घेऊन चमच्याने त्याच्या तोंडात दूध घालत सगुणा म्हणाली, जा लवकर, त्यासनी तरी उठव जा. भराभरा बाळाच्या तोंडात सगुणा दूध घालते तोपर्यंत पाटीलही तिथे आले. रातची कवा उठून गेली तुला कळलं नाही व्हय र. त्यांनी आनंदालाच धारेवरती धरलं. आता काय सांगू तुम्हासनी, मी मोहर दिसलो की ती रडायला तरी लागत्या, नाहीतर भांडाया तरी उठत्या. मग मी बी रात्री तोंडावरती वाकाळ उडून गपगार झोपलो. आत्ता जागा झाल्यावरती बघितलं तर कुठंच नव्हती. थोडा वेळ टकटक आईकडे बघून एकदम म्हणाला, आई तू पोराला तिच्याकडून कशाला ग काढून घेतलंस, म्हणूनच ती गेली. हाय का आता? रातचं तिला उठायला लागू नये म्हणून मी पोराला माझ्या जवळ घेतलं आणि तू मलाच दोष देतोयास व्हय र. जातो मी, ती तिथंच गेली असल कोकणातल्या पुलाच्या बांधकामावरती, तिला घेऊनच येतो आता. एकलाच कुठं जातोयास? शेतावरती भिकू असल त्याला बरोबरच घेऊन जा आणि थांबवायच, चहा ठेवते. नग मला काय, उगन नाट लावू नगस, चहा घेऊनच जा. सगुणाने दिलेला चहा सांडत लावणत कसा तरी पिऊन आनंदा उठला. मी बी जातो, हवालदाराला गाठतो, त्यालाच जाऊ द्या आनंदा बरोबर. आता इतक्या दिवसांनी हवालदार घरी गेल्या ती, त्यासनी जाऊन द्या आणि बकुळी गेल्याचा लय बोभाटा बी करू नकासा. पाटलांनी दिलेल्या नोटा खिशात कोंबणाऱ्या आनंदाला ती म्हणाली, आणि तू एकदम तिथं जाऊन गोंधळ घालू नगस. ती तिथं आल्या का याचा लांबून वास काढ, नाहीतर तिची माणसं तुला धरून बुकलतील. राहून दे तुझं पुराण. आनंदा दाराकडे वळत म्हणाला. त्याबरोबर पुढे होऊन सगुनेने खचकन त्याचा दंड पकडला. काय सांगत्या ते ध्यानात घे. ती आपल्या मनानं राजी खुशीनं आली तरच घेऊन ये, नाहीतर तिचा नाद सोडून द्या. का नाही यायची? मला बघितल्यावरती पळत येत्या बघ. पळत यायचं असतं तर कशाला हितनं पळाली असते. राधाबाई तिथे येऊन कधी उभी राहिली कुणाला कळलंच नाही. आनंदाचा हात धरून ती म्हणाली, मी म्हणते गेली ते बेसच झालं बघ. आपलं पोरग बी आपल्या जवळच राहिलं या, काय जाऊ नगस. पण तिचा हात हिसडून आनंदा रागारागाने सरळ बाहेर पडला. मला बी गेलं पाहिजे. आतापर्यंत सगुनेचं बोलणं ऐकत बसलेले पाटील म्हणाले, आता तुम्ही गप राहावा, कुठं जाऊ नकासा. भिका जायला चांदा बरोबर तुम्ही शेताकडं तेवढं बघा. काय झालंय ते या कानाचं त्या कानाला बी कळायला नग. आधीच गाव मज्जा बघायला टपलं या जणू. हा. एकदम पाटलांनी चमकून बायकोकडं बघितलं. तिच्यावरती नजर रोखून तिच्या मनाचा ठाव घेत ते म्हणाले, म्हणजे तुला ती यायला नकोच हाय म्हण की ग. तुझ्या त्रासाला तरी कटावून ती गेली नाही नव. डोसकं जाग्यावर नाही तुमचं. एकदम मांजरीसारखी फिसकारत सगुणा म्हणाली. मग एकदम गप्प बसली आणि शांत आवाजात म्हणाली, पोराचा परपंच सुराला लागायला नको आहे व्हय मला. पर ती आली तर नवऱ्याच्या सांगण्यावरूनच येईल. तुम्ही पुढं गेला असा तर 4 माणसं गोळा करून तुमची एखाद्या येळेला फजिती बी करल. कुणी सांगावं? तेव्हा तुम्ही आपलं गुमान मळ्यात जावा बघू. तेवढ्यात तिचं लक्ष दारात उभ्या असलेल्या नेवऱ्याकडे गेलं. त्याबरोबर घाबरून नेवऱ्या पटकन म्हणाला, चरवी द्या, धारा काढायच्या आहे ती. जरा जोरातच त्याच्या हातात चरवी आपटत सगुणा म्हणाली, नेवऱ्या तोंड एकदम बंद ठेवायचं. कुठं काय बरळलास तर याद राख. किती काळजी घेतली तरी गावात बातमी ही पसरलीच. आतापर्यंत सगळी उत्सुकता दाबून ठेवलेल्या बायका आता मात्र धीर न निघून उसण्या पासण्याच्या सहज भेटीच्या निमित्ताने घरात डोकवायच्याच. पोरग का रडतया आणि वरलं दूध कावं पाटलीनबाई एवढ्याशा पोराला, आणि आई कुठं दिसना पोराची. सगुणाने काहीतरी उत्तर देऊन बायकांना गप्प बसवलं, कुणाला वाटेला लावलं. पण राधाबाई कुठली गप्प बसायला. 12 गावचं पाणी पिलेली बाई, तिला एका जागी बरं वाटतंया व्हय. उधळली चौखूर. तसं काय नाही. राती तिच्या माहेरचं माणूस आलतं. कोणतरी गमावलंय तिच्या माहेरचं म्हणताना गेल्या. सगुणाने एक घाव 2 तुकडे केले.
नंतर मात्र सासवा-सुनामध्ये बरीच वादावादी झाली. रात्री पाटील शेतातून घरी आले ते गप्पच होते. राधाबाईने लेकाशी सुनेशी अबोला धरला होता. सगळं जिथल्या तिथे करत होती ती एकटी सगुनाच. तान्हा नातू सांभाळून न्याहारी, स्वयंपाक, रतिबाची दुधं मोजून बाजूला काढणं, उरलेली तापवणं, जनावरांची वैरणगाडी बघणं, शेतातून आलेल्या मालाची ठेवरेव, नवऱ्याकडून बाहेरची कामं करून घेणं, या सगळ्या कामापायी तिचा पिट्टा पडत होता. त्यातून सासूचा आडमुठेपणा आणि पाटलांचं दिवस रात्र चिंतागती होऊन बसणं, यामुळे ती पार रडकुंडीला आली होती. त्यात 3 दिवस होऊन गेले तरी आनंदाचा, भिकूचा कुणाचाच पत्ता नव्हता का चिठ्ठी चपाटी नव्हती. आणखी 2 दिवस गेले आणि काय कोण हाय का नाही घरात? भर दुपारचं अंगणामध्ये उभं राहून खड्या आवाजात कोणीतरी विचारत होतं. ज्वारीचं दळण करत बसलेली सगुना तटकन उठली. दादाचाच आवाज. मनाशी म्हणत दारात आली. औचित कसा र दादा? दम पाण्याचा तांब्या आणतो तुझ्यासाठी. लहान मुलीच्या चपळाईने सगुना हलत होती. आत येऊन सगुनाने अंथरलेल्या घोंगड्यावर ऐसपैस मांडी घालत दादा म्हणाला. आनंदा आल्याचं कानावरती आलं आणि एकदम आवाज हळू करून विचारलं. लगीन केलंया म्हण, पोरबी झालंया आणि मग सांगणं जीवावर आलं तरी सगुनाने भावापुढे सगळा पाढा वाचला. सगुने, मी तुला न्यायला चालूया. या वर्षात 1.5 वर्षात लय हडाकल्यास बघ तू. आईनं तुला घेऊन यायला सांगितलंया तकडं. 4 दिस चल. बारक्या बाळाला बघायला आपल्या घरी बाया बी हायती. रात्री परतलेल्या सदानानांनीही सगुनेला 4 दिवस जाऊन ये असं सांगितलं. पण आनंदा घरी आल्याशिवाय, निदान त्याचं काही पत्र आल्याशिवाय सगुना घर सोडायला तयार नव्हती. 2-4 दिस थांब असं म्हणत दादालाही तिने थांबवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी भर उन्हाचा आनंदा एकटाच घरी आला. कुट्ट पत्त्या नाही तिचा म्हणून गबगार झोपून राहिला. आनंदा, चल 4 दिस आपल्या गावी जाऊया. मामाने आग्रह केला पण राधाबाई आडवी आली. म्या काय त्याला आता नदराड होऊ देणार नाही, शाप सांगते. आनंदाही म्हणाला, मला नाही कुठं जायचं. मग सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाला गावातल्याच एका बाईची व्यवस्था करून सगुना माहेरच्या वाटेला लागली. अरे उठ की र, असा किती दिस तोंड लपून राहणार आहेस? शेताकडे जायचं या नव्हा आपल्याला. तोंडावरती वाकळ ओढून झोपलेल्या आनंदावरती पाटील गुरकावले. मला नाही कुठं जायचं. वाकळ न काढताच आनंदा म्हणाला, अरे असं बायवाने दडे मारून बसायला काय र झालं या तुला? लाज तिला वाटायला पाहिजे. ती गेली ते बरंच झालं. पिढा टळली म्हणायची. झाली चूक तर ती निस्तरता येत्या. मामाने जाताना स्पष्ट सांगून टाकलं होतं. अरे चांगली गणगोत कुळी बघून आणल्या लिबी एखाद्या बारीला दगा देत्या. मिली समजायचा आणि आंघोळ करून मोकळं व्हायचं. सगुनानेही जीव तोडून समजावलं. तुझा विचार तर तिने नाहीच केला. पर 3 महिन्याच्या अंगावरती पित्या बाळाला टाकून गेली ती काय बाई म्हणायची अभय? पण दिवसभरात आनंदा चहाला आणि जेवायला उठला तेही आजीने अगदीच कांगावा केला म्हणूनच. पाटलाच्या अंगणातली रात्रीची बैठक परत पहिल्यासारखी सुरू झाली होती. सदानानाही काही घडलंच नाही असं दाखवून मोकळेपणाने बैठकीत मिसळला होता. मग सगळे जरा मोकळे चाकळे झाले. बैठक उठताना एक जण म्हणाला, पाटील, झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या पाहुण्याची पोरगी हाय. अक्षय आनंदाला शोभण्या जुगी हाय. विचारून बघायचं का व्ह? पाटलांचे डोळे एकदमच चमकले. पण जरा सावरून घेत ते म्हणाले, घाईनं ग, वायच दामानं घ्यावं. आणखी 4 दिवस गेले आणि आनंदाच्या नावावर मामाचं पत्र आलं. यष्टीचा बैलगाडीचा प्रवास आणि बदललेलं हवापाणी यामुळे बाळ आजारी पडलं होतं. त्याच्यासाठी केलेल्या जागरणाने सगुनालाही दुखणं आलं. आता दोघंही बरे आहेत हे कळवून पुढे लिहिलं होतं. दोघांच्या आजारपणात मामीची खूप धावपळ झाली. आजीला म्हातारपणामुळे काही नीट जमत नव्हतं. पण मामीची गावातच एक मावळण होती. तिच्या चुलत भावाची नात गेल्या 1.5 वर्षापासून तिच्याकडेच होती. ती मदतीला आली. बाळाचं औषध पाणी, त्याला दूध पाजणं, त्याला मांडीवरती घेऊन बसणं सगळं तिनेच जीव लावून केलं होतं.
आजी, मामी, सगुना सगळ्यांच्याच मनात ती भरली होती आणि लहानग्या बाळाचं आईच्या मायेनं करणारं कोणीतरी हवंच की. त्याच्या आईचा तर पत्ताच नाही. तेव्हा मामाने आग्रहाने लिहिलं होतं, तू आता आईला बाळाला बघायला ये आणि शेवंताला पण बघ. आनंदा पत्र वाचता वाचता एकदम थांबला आणि हातातलं पत्र 2 बोटात धरून लांब भिरकावून दिलं. अरे काय रे असं? उत्सुकतेने पत्र ऐकणारे पाटील आणि राधाबाई दोघही ओरडले. पण आनंदा तोपर्यंत उठूनही गेला. 8 दिवस गेले. मामाचं दुसरं पत्र आलं. बाळाची आई बाळाला सोडून गेली, पण बाळाचा बाप आहे या समाधानात आम्ही होतो. पण बाप असून नसल्यासारखाच आहे हे कळलं आणि फार बरं वाटलं. पत्र हितेच संपवलं होतं. मग थोड्या आजीच्या, थोड्या बापाच्या आणि थोड्या स्वतःच्या स्वतःला दिलेल्या शिव्या खाऊन आनंदा आजोळी जायला निघाला. गेल्या गेल्या लगेच टपाल टाक असं बजावून सांगूनही आनंदाचं पत्र काही आलं नाही. काळजीत 4 दिवस गेले आणि पाटलांच्या नावावर मेहुण्यांचं पत्र आलं. आम्ही कसंबसं आनंदाला लग्नाला तयार केलं आहे. बाळाचं करायला आई हवीच आणि इतकं निगुतीनं करणारी दुसरी आई मिळायची नाही. हे बरीच उरसफोड करून त्याच्या डोक्यात भरवलंय आणि त्याचा विचार बदलायच्या आत लवकरात लवकर म्हणजे येत्या मंगळवारचा गोरज मुहूर्त धरला आहे. तुम्ही आजींना घेऊन रविवारपर्यंत याच आणि जमलं तर भावकीतल्या रुसलेल्या लोकांनाही घेऊन या. पत्र वाचून पाटील डोळे मिटून स्वस्थ बसले. वाचलं त्यावरती त्यांचा विश्वासच बसत नव्हता. राधाबाई ही नुसती तोंड वासून बसली होती आणि एकदम तिला हसू कोसळलं. हसता हसता दारात काठी आपटल्याचा आणि सदा ए सदा अशा हाका मारल्याचा आवाजही आला. म्हातारी तानुबाई नातवाबरोबर दारात उभी होती. घाम पुसत काठी बाजूला टाकून तानू म्हातारीने कमरेला खोचलेलं चुरगळून गेलेलं पत्र दारातूनच पाटलाच्या पुढे टाकलं. मग आत येऊन सावकाश जमिनीवरती बसत ती म्हणाली, बरं झालं बाबा, देवाचीच कृपा झाली म्हणायची आपल्या भाऊकीवरती. आता मी बी येणार हाय बघ लग्नाला. म्हातारी बडबडत होती आणि पाटील तिने दिलेलं पत्र वाचत होते. आपल्या सगळ्या भावकीतलं वडील माणूस म्हणून नवरा नवरीला आपला आशीर्वाद हा हवाच. आनंदाला मध्येच झटका आला आणि लग्न नको म्हणाला तर समजूत घालायला आपल्यासारखं जाणतं माणूस हवं. तेव्हा लग्नाला याच. मग भावकीतल्या आणि 4-5 बायका, 5-6 पुरुष आणि 10-12 पोरं असं वऱ्हाड लग्न घरी जायला निघालं. तू नको ही असू दे असं करता करता सोमवारी पोचायचं वऱ्हाड मंगळवारी पहाटेच्या सुमाराला येऊन थडकलं. माणसं येतात का नाही या काळजीने हैराण झालेल्या मामाकडच्या माणसांच्या जीवामध्ये जीव आला. सगळा वाडा उत्साहाने हलायला लागला. आलेल्या वऱ्हाडाचं चहा पाणी आंघोळी होईतोपर्यंत ताशा सनईच्या सुरात बायकांनी हळदीची तयारी सुरू केली. एवढ्या वेळात 3-4 वेळा तरी राधाबाईने बारकं पोर कुठं हाय असं विचारलं. पण लगीन घाई उसळली असल्यामुळे कुणीच तिला उत्तर दिलं नाही. कुणाला सवडही नव्हती. अगं ये सगुने, म्हातारी जेव्हा वस्कन ओरडली तेव्हा ताटात हळदीचे मुटके भरता भरता सगुना म्हणाली, तकडच हाय त्याच्या नव्या आईजवळ. अगं काय डोचका हाय का ग तुला? किती बी झालं तरी तिच्या सवतीचं पोर हाय की ग त्य. जवळच असलेली मामी जरा चिडून म्हणाली, मावशी, माझ्या मावळणीची नात हाय ती, कोण परकी नाय आणि आता तकडच निघालूया नव्हा आपण. नवऱ्या मुलाला हळद लागली. त्याच्या अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याला हळदीने लिंपून काढल्यावरच बायकांचं समाधान झालं. आता अगदी गॉड वाटतंय बघा अंद्या, तानुबाई तोंडभर हसून म्हणाली. उष्टी हळद घेऊन बायका नवरीच्या घरी निघाल्या तेव्हा मामाने मुद्दामच तानुबाई आणि राधाबाईसाठी बैलगाडी जोडली. आता आमच्या म्हाताऱ्यांचं काय काम असं म्हणत दोघी जणी गाडीत बसल्या. पंतू मांडीवर घेऊन राधाबाई हळदीला बसलेल्या नाचुनेकडे कौतुक भरल्या नजरेने बघत होती. चांगली दिकणी आहे की. हिरवंगार लुगडं, हिरव्या बांगड्या, कपाळावरती पाऊली एवढं कुंकू, गळ्यात एक दानीचा सर, नाकात नथ अशा नवरीकडे बघून तानुबाई कुजबुजली. अन पहिली कशी होती? हा, काळी होतीच वर आणि नाकाचा निस्ता गोळा होता बघा. थोड्या अंतरावरती सगुना दोघींवरती लक्ष ठेवूनच होती.
तिला वाटलं पुढे होऊन विचारावं, "आणि तुम्ही कावा तिच्या नाकाचा गोळा बघितलासा? ती समोर यायच्या अदुगरच तोंड फिरवत होतासा नव्ह?" पण ती गप्प बसली. लग्न लागलं. दोन्ही आज्यांना टोप पदराची इरकली लुगडी मिळाली. नाच सुनेवरती दोघीही खुश होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच वऱ्हाड गावी आलं. यष्टीतून उतरलेल्या वऱ्हाडासाठी बैलगाड्या सज्ज होत्या. सजलेल्या बैलगाडीतून नवरा नवरीची वरात वाजत गाजत पाटलाच्या घरापर्यंत आली. मापूलतून नवरी घरात आली. तेव्हा सगुणाने डोळ्यांत उभी राहिलेली समाधानाची आसव हळूच पदराच्या शेवाने पुसत भरल्या गळ्याने नवऱ्याला आठवण करून दिली. "उद्या लगेच गोंधळ घालून टाकायचा बघा." गोंधळ पार पडला. तिसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा होऊन पाहुणे मंडळी लाडवा कानवल्याची शिदोरी घेऊन पाटील पाटलीनींना निरोप घेऊन नवरा नवरीला तोंडभर आशीर्वाद देऊन घरच्या वाटेला लागली. या 2 दिवसातही बाळाला दिवसातून 4-5 वेळा दूध पाजायचं काम सगुणाने नव्या नवरीवरच सोपावलं होतं आणि तिने ते हौसेने केलंही होतं. वऱ्हाड हललं आणि घर एकदम शांत झालं. रात्रीची जेवणं झाली. सगुणा सुनेला अगदी हळू आवाजात म्हणाली, "आटीप, पोरग्याला दूध पाजून माझ्याकडं द्या. आता रातचं मी सांभाळीन त्याला." लाजेनं लाल झालेलं तोंड पदराड लपवत नवी सून पटकन उठली. चुलीवरती ताज्या दुधाचं पातेलं तापत होतं. त्यातलं चांगलं मोठा वाटका भरून दूध काढून घेतलं आणि बाळाला कुशीत धरून स्वयंपाकघराचं दार लावून घेतलं. नेमके त्याच वेळी पाटीलही खिशातली विडी काढून काड्यापेटीसाठी स्वयंपाकघराकडे आले. "दार कशाला लावलं या?" त्यांनी मोठ्याने ओरडून विचारलं. मागच्या दारात जरा निवांत बसलेली सगुणा म्हणाली, "शेवंता दूध पाजत्या पोराला." "पर दार लावून कशाला ग? आता कळना व्हय तुम्हाला? बघणाऱ्याची नजर लागत्या पोराला." सगुणा नवऱ्याला जरा दमात घेऊनच म्हणाली, "हा हा, ते बी खरंच म्हणा." बोलणं पटल्यासारखं मान हलवत पाटील काडी पेटीसाठी नवऱ्याला शोधत गोठ्याकडे वळले. तिथे बैलाच्या पाठीवरून हात फिरवत असलेला आनंदा नवऱ्याला सूचना देत होता, "नेवऱ्या, उद्या सकाळ सकाळच्याला गाडी झुपायची. लय ढिलाय झाल्या बघ शेतकामात." "मालक." नेवऱ्या बैला पुढं वैरण टाकता टाकता हसत म्हणाला, "काय म्हणा, पर वरात घरात आल्यापासनं तुम्ही लय खुशीत हायसा बघा. हाय का न्हाय?" दणकन एक थाप त्याच्या पाठीत बसली. "गाढवा, गुमान काम कर आपलं. लय शानपणा." आणि समोर बाप दिसल्यावर एकदम गडबडून आनंदा सरळ पाठ फिरवूनच उभा राहिला. आता इथं थांबायला नको म्हणून पाटील घाईघाईने तसेच परत फिरले. परत स्वयंपाकघराच्या दारात आले. दार अजूनही बंदच होतं. इकडे तिकडे बघितलं. सगुणा मागच्या अंगणामध्ये खुराड्यातल्या कोंबड्या मोजत होती. विडीची तर भलतीच तल्लफ आलेली. आज्याची काय नातवाला नजर होत नसत्या असं म्हणत पाटलांनी सरळ लोटलेलं दार ढकललं आणि जे दिसलं ते बघून भूत दिसल्यासारखा टाळाच वाजला. बुबुळं पार खोबणीत गेली. धडपडत ते मागे कोसळणार एवढ्यात नवऱ्याला तिथे बघून धावत आलेल्या सगुणाने एका हाताने पाटलाच्या पाठीला आधार देत दुसऱ्या हाताने कसं तरी दार ओढून घेतलं आणि सरळ नवऱ्याच्या दंडाला धरून त्याला ओढत मागच्या अंगणात आणलं. "काय भानगड हाय?" कसे बसे पाटलाच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते, पण सगुणा "वरडू नगासा" असं दबक्या आवाजात म्हणाली आणि पाटलांनी एकदम तोंडच मिटून घेतलं. पण डोळ्यांपुढे मात्र उघडलेल्या दारातून दिसलेलं दृश्य परत उभं राहिलं. नवी नवरी चुलीजवळ बसली होती आणि पोराला पदराखाली घेऊन पाजत होती. त्याच्या टाळूवरून हलकेच हात फिरवत होती. तिथेच जवळ काळी कबरी मांजर वाटीतलं दूध फस्त करून आरामात मिशा पुसत होती. बावचळल्यागत बघणाऱ्या नवऱ्याला हसू आवरत सगुणा म्हणाली, "हावं, असं काय बघतायसा खुळ्यावाने? भानगड बिनगड काय न्हाय, ती बकुळीच हाय." "पर असं होईत नसतं या. करावं लागतं या आणि आम्हीच केलं या त्या दोघींनी. मी आणि बकुळी आणि मदतीला आल्या ते हवालदार. पर कशा पायी?" पाटलांना अजून नीट बोलायचं जमतच नव्हतं. सगुणा मात्र एकदम उसळली. "मग काय करायचं? घरच्यांना दारच्यांना समद्यांनाच ती नकोशी झालेली.
तिला तापल्या तव्यावरती उभी केली समद्यांनी. सोसवना झालं की थडा भिंतीवरती डोकं आपटून घेत होती. घर सोडून दोघं जात्याली तर तिच्या नवऱ्याला आपण कवटाळून बसल्यालो. पोराला घेऊन पळून जायच्या विचारात होती. मग मीच हवालदारासने थांबवून घेतलं. आमुषाच्या दुसऱ्या दिवशी पळून जायचा घाट घातला. हवालदाराने भिको गाडी घेऊन मारुतीच्या देवळामागं थांबलत. मग बकुळीला कांबळं पांघरायला लावून देवळापत्तूर सोडून आले. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार होता. मग गाडीतनं भिकानं दोघांनी एसटीच्या फाट्यावरती सोडलं आणि हवालदारांनी तिला माझ्या माहेरात नेऊन सोडलं. मग आई, वहिनी आणि तिची मावळण तिघींनी 8-10 दिवसात तिला सगळं शिकवून तयार केलं आणि मावळणीची नात म्हणून लग्नाला उभी केली. आता उठा. पाटील उठायला तयार नव्हते. अंड्याला ठावा होता का ग ह्यो डाव? माझ्या माहेरात आल्यावरती कळलं त्याला आणि आता तुम्हाला कळलं ते बी बरं झालं बघा. पर ध्यानात ठेवा. सावध नजरेनं इकडं तिकडं बघून ती म्हणाली, तुमच्या आईला यातलं काय बी समजू देऊ नकासा, नाहीतर केलं त्यावरती समद पाणी पडल. आता लय मर्जी बसल्या त्यांची नाचुनेवरती बघा. आणि येणारं हसू सगुणाने घाईघाईने दाबून टाकलं. पाटलांनी संमती दाखल मान हलवली. तेवढ्यात पोराला घेऊन शेवंताही तिथं आली. मुलाला पुढे करून म्हणाली, आजी धरा पोराला आणि उद्यापासनं पोराचं दूध वाढवायला पाहिजे. भूक वाढल्या नव्ह त्याची. शेवंता, ए शेवंता, हाका मारत राधाबाई ही तिथं आली. माझ्या चहाचं इसरलीस का काय ग तू? तुझ्या हातचा ताज्या दुधाचा चहा पिल्या बिगार मला झोप यायची नाही बघ. या स्वयंपाकघरात आत्ता चहा होईलच बघा. स्वयंपाकघराकडे पळत जात शेवंता म्हणाली. तिच्या पाठोपाठ राधाबाईही गेली. जाता जाता सगुनेला बजावत गेली, नवी नवरी हाय, तिला उगत दिवसभर कामाला जुंपू नको. तशी सगुनाही तिच्या पाठोपाठ जात म्हणाली, वायस तुमच्या या लाडक्या नातवाला घ्या जरा, मी हातरून टाकते तवर. पाठमोऱ्या सगुनाकडे बघताना गडबडून गेलेले सदानाना पाटील आता कुठे भानावरती आले होते. खिशात टाकलेली बिडी बाहेर काढत एकदम स्फोट झाल्यासारखे म्हणाले, आईला काय बी म्हणा, बायांची जातच बिरकी म्हणायची.